सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी बंधू आज खरं म्हणजे तुम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर जोडीवाली आले. एक काळ असा होता की जाणं येणं भेटतं हे निश्चित असायचं. आजची जोडीवाली आणि 25 वर्षापूर्वीची जोडीवाली याच्यामध्ये फरक होता. मध्यंतरी मी गोव्याला गेलो आणि या रस्त्याने गेलो बऱ्याच दिवसात. जोडीवाली लागल्याच्या नंतर माझ्या लक्षातच येईना की मी कोणत्या गावात राहिलो. श्रीराममधून आहे माणसं बोलली तसं म्हणत नाही, पण फिर्याचं आमचं फिरलं. आता सगळं इथं आल्याच्या नंतर नामदेव घुसखोरी दिसते, मोरे दिसते, आणखी 2-3 लोक दिसले. तेवढे सोडले तर माझ्याबरोबर काम केलेलं मला कोणी आठवत नव्हतं. सगळी नवी पिढी माझ्या दृष्टीने ही 3री पिढी आहे. मी राजकारणात समाजकारामध्ये मी सुरुवात केली ती 1962 सालापासून केली. कॉलेज सोडलं आणि नंतर बारामती होते, इथे येऊन काम करायला सुरुवात केली. आणि त्याची सुरुवात होती गमतीची होती. त्या काळात आमच्या भागामध्ये जिल्ह्यात भागामध्ये दुष्काळाचं वातावरण नेहमी असायचं. आणि ऑस्ट्रेलिया नावाचा एक देश आहे की जिथे गव्हाचं उत्पादन व्हायचं, प्रचंड व्हायचं. या देशाने या भागाला दुष्काळात सापडलेल्या लोकांना मदत म्हणून गहू पाठवायला सुरुवात केली आणि ते मोफत घेऊन देतो. मी आल्याच्या नंतर त्या लोकांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला फुकट देऊ नका, ज्यांना देतात त्यांना आम्ही कष्ट करायला जाऊ आणि त्या कष्टातून काहीतरी उभं करू. त्यांनी मान्यता दिली आणि आम्ही इथं सुरुवात केली. जयराज भागामध्ये गहू द्यायचा आणि फादर करायच्या कामावर यायचं. आणि आपल्याला आश्चर्य असेल, 5 वर्षामध्ये छोटे होते 300 तलाव झाले. जो काही पाऊस करत होता ते पाणी साचलं गेलं. तलावाचं पाणी साचलं, आजूबाजूच्या विहिरीची पाण्याची स्थिती सुधारली आणि थोडं उचललं. म्हणजे माझ्या कामाची सुरुवात यातनं या ठिकाणी झाली. 67 साल झालं निवडणुकीला उभं राहिलो. निवडणूक काही सोपी नव्हती. 24 कारखान्याचे प्रमुख बाबाराव ठाकरे बोलायचे आणि मी कॉलेजमधलं बाहेर पडलेला होईल. त्यांच्या हातात कारखाना, आम्हा लोकांच्या हातात कुठेही साधन नाही, कुठेही संस्था नाही. पण तरुण पिढी ही मजबूतीने उभी राहिली आणि त्या तरुण पिढीच्या शक्तीच्या जोरावर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 67 साली लोकांनी मला पाठवलं. तेव्हा जे सुरू झालं ते आजपर्यंत थांबले. अनेक वेळेला विधानसभेत गेलो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, 1दा 2दा 3दा 4दा केंद्राचा संरक्षण मंत्री झालो, शेती खात्याचा मंत्री झालो. काय काय झालं हे आठवण नसतं. ते इथे ठिकाणी गेलो आणि हे सगळं झालं ही संधी मिळाली
देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करायची संधी मिळाली। याच्या मागे या तालुक्याच्या तुमच्यासारख्या लाखो जनतेचे आशीर्वाद, त्यांचे आशीर्वाद यावेळी ह्या गोष्टी घडू शकतील। आज वेगळी स्थिती आहे। आपण सगळ्यांनी अनेक गोष्टी वाराणसीच्या भरण्यासाठी केल्या। कारखाना निर्मिती केली, MIDC काढली, शिक्षण संस्था काढल्या, हजारो मुलांना काम दिलं, हजारो मुलांना शिक्षणाची सोय केली। वाराणसीसारख्या ठिकाणी 3 इंजिनिअरिंग कॉलेज काढली। पूर्वी 7 महाराष्ट्रामध्ये 2 इंजिनिअरिंग कॉलेज होते, आता इथे वाराणसी 3 आहे आणि आपण तिथे हजारो विद्यार्थी शिकतो। मी परदेशामध्ये गेलो तर कुठे ना कुठेही परदेशात सुद्धा आपली मुलं भेटतात आणि सांगतात की वाराणसीचे इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो, तुम्ही लोकांनी कॉलेजमध्ये शिक्षणाची व्यवस्था केली, त्यामुळे मी अमेरिकेपर्यंत पोहोचलो। आज पुणे शहराच्या नंतर हा तालुका, हा भाग शिक्षणाचं महत्त्वाचं केंद्र झालेलं आहे। ही वराड, ही सोमेश्वर कारखाना इंजिनिअरिंग कॉलेज आहे, माझ्याच नावाने आणखीन त्या ठिकाणी दुसरी कॉलेज आहे, मालेगाव कारखाना सुरू होता, तिथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, इंग्रजी माध्यमाचं कॉलेज आहे, फार्मसीचं कॉलेज आहे, मॅनेजमेंटचं कॉलेज आहे। वाराणसीच्या बाहेर पुढे गेला तिथेही बघायला मिळतं। शारदा नगरला गेला तर 9,000 मुली तिथं शिकतात। हे चित्र बदललं। आता हे शैक्षणिक केंद्र झालं, पण शैक्षणिक केंद्राच्या जोरावर हाताला काम पाहिजे म्हणून उद्योगधंद्याला सुद्धा आपण प्रोत्साहन दिले आणि अनेक कारखाने त्या ठिकाणी काढले। अशा वादळाने साखर कारखाने काढले होते आधी, छत्रपती असेल, मालेगाव असेल, सोमेश्वर असेल, हे कारखाने होते, पण त्याच्यात आपण सुधारणा केली। मालेगावचा कारखाना आहे, तिथे साखर एका साखर करतो, आपण वीज करायला लागलो, आपण वेळीपासून एथेनॉल बनवायला लागलो, ते पेट्रोलमध्ये टाकायला लागलो आणि उत्पन्नाचं एक आणखीन साधन त्या ठिकाणी केलं गेलं। अशा अनेक गोष्टीची उभारणी झाली। पण नंतर माझ्या लक्षामध्ये एक आलं की लहान शेतकऱ्याचं काय, शेतमजुराचं काय, आणि त्याच्या जीवनात काही बदल करायचा असेल तर दुधाशिवाय धंदा नाही। आणि त्या धंद्यात आपण लक्ष घातलं। सुरुवातीच्या काळामध्ये लोकांच्याकडे गाडी नव्हत्या, बंगल्यावर गाडी आणल्या आणि इथं नवीन फर्निचर तयार केली आणि हा धंदा वाढवला। आम्ही जी सुरुवात केली त्यावेळेला 200 लिटरनी दुधाची सुरुवात केली। आज वाराणसीमध्ये, वाराणसी, इंदापूर, शेजारचा माढा, करमाळा, इकडं वीड या भागाचं दूध इथे येतं। तुम्हाला माहिती आहे का किती दूध येतं वाराणसीला? दर दिवसाला 12 लाख लिटर। 12 लाख लिटर। तर त्या दुधाचं काय करायचं? त्याची पावडर तयार करून त्याचा प्रक्रिया करणारा एक पहिला कारखाना अमेरिकेत इथं आणला। त्याचं नाव डायनॅमिक्स। तुम्ही कधी नाव ऐकलं का? वाराणसीला डायनॅमिक्स नावाचा कारखाना आहे, तो काढला। तिथं आम्ही दुधाची पावडर करायला लागलो। त्या पावडरचं काय करायचं हा प्रश्न आला। त्याच्यापासून चॉकलेटच्या 4 कंपन्या आज वाराणसीत आहेत आणि या 4ही जगाच्या महत्त्वाच्या आहेत। त्या 4ही कंपन्याचं की त्यांचा माल हा नुसत्या भारतात जातो असं नाही,
तो दुबईत जातो, आखाती देशात असतो, सिंगापूरला जातो, अनेक वेळा मी बघतो. मी परदेशात ज्यावेळी जातो आणि परत येताना खूपदा दुबईवर यावं लागतं. आणि विमानात बसतो की अनेक लोकांच्या हातात परदेशातलं काही खरेदी करतात त्याचं सामान असतं आणि त्यांच्या हातात जे काही चॉकलेटचा बॉक्स असतो. मला हसू येतं. लोक आणि फॉरेनवरनं आणला म्हणून सांगतात, पण ते चॉकलेटचा बॉक्स वारंवार आहे. इथनं तिथे असं तिथनं इथं आणतो आणि आमच्या घरी सांगतो फॉरेन दिसते नाही. पहिली गोष्ट चेहरा बदलतो, भाग बदलतो, तुमच्या जीवनात बदल होतो. आणि म्हणून आणखी बऱ्याच गोष्टी करायच्या. हे सगळं कसं करू शकतो किंवा लोकांचा आशीर्वाद. पहिल्या निवडणुकीला कष्ट करायला लागले, पण त्यानंतर तुम्ही कधी मला कष्ट करायला लावलेच. निवडणुकीला उभं राहिलो कधी मत मागायला यायचो नाही आणि तुम्ही कधी या म्हणून सांगितलं. निवडणुकीचा फॉर्म भरला की तुम्ही लोकांनी निवडणुकीची जबाबदारी घ्यायची आणि मी महाराष्ट्रात फिरत बसायचो आणि महाराष्ट्रातील चित्र वाजवायचं. हे काम गेले 50 वर्ष चाललेलं आणि 50 वर्ष सतत एखाद्या व्यक्तीला त्याच्या सरकारच्यांना किती जनता पाठिंबा देते एवढं मोठं ओझं कुणाच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये समाधान करणारं बघायला मिळत नाही. ते तुम्ही लोकांनी दिलं आणि त्यामुळं आज मी काही ना काहीतरी करू शकतो. निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी चांगलं काम केलं. सगळ्या देशात चर्चा होती बारामतीला काय होणार, बारामतीचं कसं होणार. तिथे ते मी दिल्लीला गेलो तर तो जास्ती आवाजाचे लोकांना हळूच विचारते काय काही तर होईल ना. ठीक नक्की ना. अवघड दिसतं सगळं. सगळं हिंदुस्थानात चर्चा, परदेशात चर्चा. दिल्लीला जा, मुंबईला जा, कुठेही गेलं तर बारामतीची निवडणूक. पण माझी खात्री असायची, तर माझा विश्वास तुमच्यावर आणि तुमच्यावर लोकांनी काहीही सांगितलं तर ज्यावेळेला मतमोजणी झाली त्यावेळी सगळं हिंदुस्थानला कळलं बारामती आणि त्या तालुक्याची जनता ही साधी सुधी नाही. एक कुठं वचन दाबायचं की दाखवत नसते. मगाशी बोलताना सांगितलं की निवडणुकीच्यासाठी यंदाच्या वेळेला सरकारी प्रचाराला आले तर नेते मंडळी येतच नव्हते. कुणी खुदाली नव्हती. जे नेहमी खुले असतात ते नव्हते. आणि चालला घेतला तरुण पिढी आया घडली आणि इलेक्शनचा चेहरा बदलला. या निवडणुकीमध्ये कोणत्याही गावात गेल्याच्या नंतर गावाचे नेते खुले येत नाही. याचा अर्थ लोकांना बाहेरच्या वाटायला लागले की इथे कठीण दिसतंय. पण ते कठीण अशक्य ते शक्य ही करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि ते तुम्ही लोकांनी करून दाखवलं. आणि म्हणून निवडणुकीला कुणी सामोरं झालं नाही. पण मताला ज्यावेळी गेले तर नेमकं वचन कुठं दाबायचं ते दाबलं आणि मताचा विक्रम करून सोफियाला तुम्ही चौथ्यांदा निवडून दिलं. एक गोष्ट चांगली आहे की सोफियासुद्धा राजकारणात अधिक लक्ष द्यायच्याऐवजी कामात अधिक लक्ष देते. पार्लमेंटची अशी जागा आहे की त्या ठिकाणी भूमिका मांडायची असते, तिचं हजेरी मांडावं लागते. ती हजेरी जर बघितली तर आज या देशामध्ये
ज्या खासदारांची हाजेरी 98% वर आहे त्याच्यात 3-4 खासदार आहेत त्याच्यात सुप्रिया असं नाव आहे. आणि म्हणून जे काम आपल्यावर ते काम त्या ठिकाणी नीट करावं ही भूमिका घेऊन तिने 3दा तुमच्या पाठिंब्यानं पार्लमेंटमध्ये जे काम केलं यंदा 4थ्यांदा तुम्ही त्यांना विजय केलं. माझी खात्री आहे की तुम्हा लोकांच्या प्रश्नाची मांडणी करणं या कामात त्यांच्याकडून कधी कुठे होणार नाही. तुमचं मत योग्यच आहे ही खात्री तुम्हाला पटेल अशा प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी होईल. अधिक काही बोलण्याचा विषय नाही. आता मी निवेदनं बघितली त्याचं एक निवेदन असं आहे की ते रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि त्याची इमारत ही वाईट स्थितीची आहे असं म्हणतात. ती इमारत काही कारखान्याची आहे का? जमीन कोणाची आहे? माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ही जमीन कोणाची आहे? कुणाला? गावामध्ये ग्रामपंचायत त्याचं काहीतरी मार्ग आहे. कशासाठी दिली? आता तुम्ही किती खोल्या किती वर्ग आहेत? 29,000. जर ती तुमच्या गावच्या वतीनं त्या जमिनीची माहिती करता येईल का? तसं नाही. निवार सराव केलं तुझं काय झालं? नाही साखर संघाचा काही संबंध नाही. साखर संघाचा संबंध ही साखर असं आहे. साखर संघाचा काही संबंध नाही. तिचा संबंध असेल तर सुद्धा कमिशनर म्हणजे साखर संचालक त्याची परवानगी राहिली असावी. मला एक कागद द्या मी बघतो ते. माझ्या डोक्यात असेल की शाळा करायला नाही कारखान्याच्या लोकांशी आपण बोलू तुमची तयारी असेल आणि गावाने काही मदत करावी मी काही मदत करण्याची व्यवस्था करतो आणि आपण चांगली इमारती सुरुवात तर त्यासाठी मला तुम्ही मी 6 आणि 7 तारखेला पुन्हा या भागात मला सगळे कागद घेऊन या आणि पुढं काय करायचं त्याचा आपण मार्ग काढू. ही काही गोष्ट चांगली नाही. आपली मुलं शिकतात आणि त्या ठिकाणची वास्तू ही योग्य नसेल तर हे काही चांगलं नाही. त्याचा आपण काहीतरी मार्ग काढू. अधिक काही बोलायचा विषय नाही. पुन्हा एकदा आमच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काम केलं याच्यासाठी काही सांगावं असं म्हणत नाही. काही इतके वर्ष तुम्ही काम करता त्याच्यात नवीन काय असं नाही. योग्य ते काम तुम्ही केलं
आपण एकत्र राहू भक्तांना सणाला आणि इथून पुढच्या काळात सुद्धा जे जे प्रश्न येतील त्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून एवढंच या ठिकाणी सांगतो माझे 2 शब्द संपत.